आजची रेसिपी आहे मूग डाळ आणि कणकेपासून बनवलेली एकदम खुसखुशीत भरपूर लेअर सुटलेली चवदार अशी मठरी रेसिपी. ह्या पद्धतीने जर मठरी बनवली तर भरपूर लेअर सुटतात, चवीला पण खूप छान बनते आणि एकदम खुसखुशीत बनते, भरपूर दिवस टिकते आणि चवीला तर सर्वांनाच आवडणारी अशी बनते. तर तर बनवूयात एकदम टेस्टी बनणारी मठरी. आता ही मूग डाळीची मटरी बनवण्यासाठी 1 वाटी एवढी मूग डाळ 2 ते 3 पाण्याने धुतली आहे आणि 3 तास भिजत ठेवलेली आहे. 3 तासानंतर ही डाळ वाटून घ्यायची, अगदी बारीक वाटून घ्यायची. वाटताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. आता मी ही वाटून घेणार आहे. त्यानंतर आपण मटरी कशी बनवायची ते बघू. मूग डाळ वाटून झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये जवळपास 2 कप एवढं गव्हाचं कणिक चाळून घ्यायचं आहे. चाळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जवळपास 6 चमचे एवढा बारीक रवा घालायचा आहे. वाटीचं प्रमाण घेतलं तर अर्धी वाटी. रवा घातल्यामुळे एकदम कुरकुरीत बनेल आपली मठरी. चवीनुसार मीठ घातले, जवळपास 1 चमचा. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा एवढा ओवा, पाव चमचा एवढा चाट मसाला, जवळपास 1.5 चमचे एवढं लाल मिरची पावडर, 3 चमचे एवढे तीळ आणि अर्धी वाटी तेल घालायचे. त्यानंतर हे कणिक तेलासोबत मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायचं. बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि मगाशी जी डाळ वाटली होती आपण मुगाची ती घालायची याच्यामध्ये. मुगाची डाळ घातल्यानंतर वरून परत थोडीशी कोथिंबीर घालूया आपण. आणि आता हे सर्व मिश्रण हाताने एकजीव करायचं. पाण्याचा कमीत कमी वापर करावा लागेल इथे, कारण मूग डाळीतसुद्धा भरपूर पाण्याचं प्रमाण आहे. मूग डाळीमध्येच हे 2 कप एवढं कणिक मिसळलं जाईल. मला अगदी 1 ते 2 चमचे पाणी घ्यावं लागलं छोट्या चमच्याने. कणिक मळून झाल्यानंतर 10 मिनटं आपण त्याला साईडला ठेवूया. ओटा मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतला आहे. आता एका छोट्या भांड्यामध्ये 3 चमचे एवढा मैदा आणि 3 चमचे एवढं तूप हे मिक्स करून याचा साठा बनवून घ्यायचा. मैद्याऐवजी कॉर्नफ्लॉवर वापरलं तरीही चालतं. कणिक मळून 10 मिनटं झालेली आहेत. कणिक परत 2 ते 3 मिनटं छान मळून घ्यायचं. एकदम घट्ट कणिक मळलेलं असायला हवं, म्हणजे आपल्याला पोळ्या एकसारख्या लाटता येतील आणि आपली मठरी आहे ती एकदम खुसखुशीत बनेल आणि भरपूर दिवस टिकणारी बनेल. तर जवळपास 5 पोळ्या होतील एवढा कणकेचा गोळा घ्यायचा आणि त्याच्या 5 लाट्या बनवायच्या. बाकीचं कणिक एखाद्या कपड्याने किंवा एखाद्या झाकणाने झाकून ठेवायचं. आता कणकेचा वापर करून मी ह्या पोळ्या लाटणार आहे. एकदम पातळ पोळ्या लाटायच्या आणि एकसारख्या लाटायच्या, म्हणजे आपली मठरी छान बनेल. मी इथे कणकेचा वापर करून लाटत आहे, तुम्ही तेलावर लाटल्या तरीही चालतात. ही मठरी चवीला तर छानच बनतेच, एकदम खुसखुशीत बनते आणि जवळपास महिनाभर चांगली राहते. त्यामुळे तुम्ही प्रवासातही नेऊ शकता किंवा सणांना किंवा आता जवळच होळीचा सण येतो आहे त्यासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता. शिवाय मुलांना येता जाता खाण्यासाठी सुद्धा ह्या बनवता येतील. एकदम छान चवीच्या बनतात. थोडीशी मेहनत करावी लागते, पण खूप सुंदर बनतात. तर आपल्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत. थोडासा साठा घ्यायचा आणि एका पोळीवर असं लावून घ्यायचा. इथे दाखवल्याप्रमाणे स्पॅच्युलाच्या सहाय्याने लावायला जरा सोपं जातं. त्यानंतर थोडंसं कणिक ह्याच्यावर पसरायचं आणि एक पोळी ठेवायची. असेच लेअर करत जायचे. मी इथे 5 पोळ्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही अगदी 3 किंवा 4 पोळ्यांची सुद्धा बनवू शकता, पण 5 पोळ्यांचा केल्यामुळे याला भरपूर लेअर सुटलेले आहेत. असेच आपण इतर पोळ्यांनाही साठा आणि कणिक लावून ह्याचे लेअर बनवून घेऊया. हलक्या हाताने प्रेस करायचं आणि आता इथे दाखवल्याप्रमाणे याचा रोल करायचा.
हा रोल बनवताना कुठेही गॅप राहणार नाही याची काळजी घ्यायची. आता इथे दाखवल्यानुसार हलक्या हाताने प्रेस करत करत हा रोल थोडासा लंब करत न्यायचा. अगदी हलक्या हाताने प्रेस करत आणि एकाच बाजूनी हा रोल करत न्यायचा, म्हणजे याचे लेयर अगदी व्यवस्थित निघतील. इथे 1-2 मिनटं थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. बघा, हा पोळ्यांचा रोल थोडासा लांब झालेला आहे, पण हे अगदी हलक्या हाताने करत जायचं आणि एकाच साईडने करत जायचं. या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपला परफेक्ट रोल तयार होईल. आता सुरीच्या सहाय्याने कापून घ्यायचं. बघा, एकदम मस्त असे लेयर पडलेले आहेत या लाट्यांना. भरपूर लेयर सुटतात. रोल घ्यायचा आणि असं हलक्या हाताने प्रेस करायचं आणि लगेच मठरी तयार. अगदी हलक्या हाताने लाटण्याने लाटलं तरीही चालतं. 2 कप कणिक आणि 1 वाटी मूग डाळ ह्याच्यापासून असे 3 रोल तयार झाले आणि भरपूर मठरी झालेले आहेत त्याच्यापासून. मठरी बनवायला बराचसा वेळ लागतो, तर जेव्हा तुमच्याकडे निवांत वेळ असेल तेव्हा ह्या बनवून ठेवायच्या. पण भरपूर दिवस टिकतात आणि खूप सुंदर बनतात. तर आपल्या मठरी बनवून झालेल्या आहेत. बघा, एवढ्या बनल्या. आता आपण ह्या तळायला घेऊ. एखाद्या कपड्याने झाकून ठेवायच्या, म्हणजे सुकणार नाहीत. तेल मध्यम तापलं की छोटासा कणकेचा गोळा टाकून बघायचा. अगदी हलके बुडबुडे निघायला लागले की त्यावेळीच हे मठरी टाकायच्या. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला एकदम जास्त तापलेलं तेल नको आहे. अगदी हलकं तेल तापलं की मठरी घालायच्या आणि मध्यम टू लो गॅसवरच ह्या तळायच्या. याला तळायला मात्र थोडा जास्त वेळ लागतो. आतपर्यंत खरपूस तळल्या गेल्या पाहिजे, म्हणून आपण याला मध्यम टू लो गॅसवरच तळणार आहे. त्यामुळे ह्या एकदम खुसखुशीत बनतील आणि भरपूर दिवस टिकतील. पहिली बाजू तळायला थोडा जास्त वेळ लागतो. एकदा पलटल्या की एवढा वेळ लागत नाही. तर जवळपास 14 ते 15 मिनटं लागलेली आहेत एक बॅच तळायला. गव्हाच्या कणकेपासून बनवल्यामुळे याचा कलर थोडासा जास्त ब्राऊन आलेला आहे. तर आपल्या मठरी तळल्या गेलेल्या आहेत. बघा, भरपूर लेअर सुटलेले आहेत, एकदम खुसखुशीत बनलेले आहेत. तर एकदम खुसखुशीत, चवदार, टिकाऊ आणि अगदी सगळ्यांना आवडतील अशा टेस्टी मठरी तयार आहेत. बघा किती लेअर सुटलेले आहेत या मठरीला. तुम्ही जर रेसिपीत दाखवल्यानुसार ही मठरी बनवली तर एकदम टेस्टी मठरी बनते, खुसखुशीत बनते. बघा, अगदी हाताने सहज तुटतात. एकदम छान बनलेली आहे मठरी. तुम्ही पण ही टेस्टी मठरी नक्की करून बघा, खूप सुंदर बनते. मठरीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. मला नक्कीच छान वाटेल. धन्यवाद.